श्री स्वामी समर्थ मंडळी, आज काय स्पेशल? चला तर मग बघूया. सगळ्यात अगोदर बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून कुकरला लावून त्याच्या 2 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे घेतले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ. त्यामध्ये 2 छोटे चमचे रवा टाकला आहे. थोडंसं मीठ टाकायचं. साधारण 1 छोटा चमचा साखर टाकून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा मी इथे घट्टसर ठेवला आहे आणि त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलं आहे. आता तोपर्यंत आपले बटाटे देखील इकडे मस्तपैकी असे इकडे उकडून तयार आहेत. आता हे आपण थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण कांदा, हिरवी मिरची आणि लसूण वगैरे सगळी साहित्य आपण तयार करून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये मोहरी, जिरं आणि इथे 1 छोटा चमचा उडदाची डाळ टाकून घेतली आहे. सोबतच 5-6 कढीपत्त्याची पाने आणि ठेचलेला लसूण टाकून घेतला. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या देखील छान परतून घेतल्या आणि आता यामध्ये भरपूर सारा कांदा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा. तो ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये हळद, मीठ टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. आता यानंतर आपण जे बटाटे उकळून घेतले आहेत ते टाकून छानपैकी मस्त पिवळा रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. त्यावर चवीसाठी मस्त असं थोडीशी कसुरी मेथी टाकून चोळून ती टाकून परतून घ्यायची. हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तयार आहे आपली इथे मस्त अशी पिवळी बटाट्याची भाजी. आता पुरी करून घ्यायची आहे. गोळा परत एकदा छान मळून घेतला आणि अशा प्रकारे पोळीसारखा गोळा घेऊन त्याचे मी एकदाच पूर्ण लाट्या बनवून घेतल्या आहेत आणि आता सगळ्या पुऱ्या मी एकदम लाटून घेतल्या. थोडे तेल गरम झालं की त्यामध्ये पुरी टाकून घ्यायची आणि पुरीला अशा प्रकारे प्रेस करत छान दोन्ही बाजूनी मस्तपैकी तळून घेतली. तर तुम्ही बघू शकता एकदम चेंडूसारख्या टमटमीत इथे पुऱ्या फुगून तयार आहेत.